मीडियाच्या माध्यमातून निर्माण होणारे आभासी नाते किती गंभीर असू शकते याची प्रचिती नागपुरात आली आहे। एका अल्पवयीन विद्यार्थिनीला सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणानं विश्वासात घेत नियोजनपूर्वक एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये बोलावलं आणि तब्बल 24 तास तिला बंधक बनवून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला। मात्र नागपूर पोलिसांनी अत्यंत शिताफीनं कारवाई करत पीडित मुलीची सुखरूप सुटका केली। मैत्रीच्या नावाखाली रचलेला हा सैतानी कट पोलिसांनी कसा उधळला, आरोपीनं अल्पवयीन मुलीसोबत बंद दाराआड नक्की काय केलं, हे सगळं आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। पीडित मुलगी 12वी मध्ये शिक्षण घेत असून काही महिन्यांपूर्वी तिची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एका तरुणाशी ओळख झाली। सुरुवातीला साध्या गप्पांमधून सुरू झालेला संवाद हळूहळू अधिक वाढत गेला। आरोपीनं स्वतःची वेगळी ओळख सांगत मुलीचा विश्वास संपादन केला। नियमित चॅटिंग, सतत संपर्क आणि मानसिक जवळीक निर्माण करत त्यानं तिला आपल्या प्रेमात पाडलं। घटनेच्या दिवशी आरोपी नागपुरात आल्यानंतर त्यानं ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून दिघोरी परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला। त्यानंतर त्यानं मुलीला भेटण्यासाठी बोलावलं। मुलगी घरच्यांना मैत्रिणीकडे जात असल्याचं सांगून घराबाहेर पडली। मात्र त्यानंतर तिच्याशी संपर्क तुटला। तिचा मोबाईल बंद लागल्यानं कुटुंबियांची चिंता वाढली आणि त्यांनी तातडीनं पोलिसांकडे धाव घेत अपहरणाची तक्रार केली। तक्रार मिळताच पोलिसांनी वेळ न घालवता तपास सुरू केला। मुलीचे कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुरावे तपासण्यात आले। तपासादरम्यान काही महत्त्वाचे डिजिटल धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले। त्यावरून आरोपीची ओळख पटली। पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबाची माहिती काढत आरोपीचा फोन सुरू होताच लोकेशन ट्रॅक केलं। दरम्यान आरोपीनं ऑनलाईन फूड ऑर्डर केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीचा वापर करत पोलिसांनी डिलिव्हरी कर्मचाऱ्याच्या मदतीनं संबंधित फ्लॅट पर्यंत अचूक पोहोच साधली। फ्लॅट समोर पोहोचल्यानंतर पोलिसांनी दार ठोठावलं, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं दार तोडून आत प्रवेश केला। फ्लॅटमध्ये प्रवेश करताच समोर आलेलं दृश्य धक्कादायक होतं। मुलगी खोलीत बंधनात ठेवण्यात आली होती आणि आरोपी तिच्या जवळ उभा होता। प्रसंगावधान राखत पोलिसांनी कोणतीही जीवितहानी होऊ न देता आरोपीला ताब्यात घेतला आणि मुलीची सुखरूप सुटका केली। या संपूर्ण कारवाई दरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचं आणि नियोजनाचं कौतुक होत आहे। प्राथमिक तपासात आलेल्या माहितीनुसार मुलीवर गंभीर स्वरूपाचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचाही गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलिसांनी घटनास्थळावरून तपासासाठी आवश्यक साहित्य जप्त केलं असून सर्व वस्तूंची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे। पीडित मुलीला तातडीनं वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर वैद्यकीय तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून उपचार सुरू आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणाऱ्या कायदा पॉक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून तपास यंत्रणा इलेक्ट्रॉनिक पुरावे, DNA नमुने, फिंगरप्रिंट्स आणि इतर वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास करते। दरम्यान पोलीस कोठडीत असतानाही आरोपीनं तपासात पूर्ण सहकार्य केलं नाहीये। चौकशी दरम्यान त्यानं स्वतःचा मोबाईल आणि जप्त करण्यात आलेल्या उपकरणांचे पासवर्ड देण्यास नकार केलाय। त्यामुळे डिजिटल पुरावे मिळवण्याचे काम अधिक गुंतागुंतीचे झाले आहे। याशिवाय लॉकअप मधील सुविधा, झोपण्यासाठी गादी, उशी, डासांपासून संरक्षणाची व्यवस्था आणि विशिष्ट प्रकारचे अन्न यासारख्या मागण्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी मात्र या मागण्यांपेक्षा तपासाला प्राधान्य दिलं असून आरोपीकडून आवश्यक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेमुळे सोशल मीडियावरील आभासी ओळखींचे भयानक वास्तव समोर आले आहे। तज्ञांच्या मते इंटरनेटवरील प्रत्येक व्यक्तीची ओळख खरी असेलच असं नाहीये। अनेकदा खोटी माहिती देऊन विश्वास संपादन केला जातो आणि त्यानंतर मानसिक प्रभाव टाकून गंभीर गुन्ह्यांना अंजाम दिला जातो। त्यामुळे अल्पवयीन मुलांनी अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करू नये। प्रत्यक्ष भेटी टाळाव्यात आणि कोणत्याही संशयास्पद बाब पालकांना सांगावी असे आवाहन करण्यात आले आहे। पालकांनी सुद्धा मुलांच्या ऑनलाईन हालचालींकडे लक्ष देणं, संवाद साधणं आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा याबाबत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे।